लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी चारचाकी आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर या योजनेचा लाभ आता तुम्हाला सोडावा लागणार आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरणार। चारचाकी वाहनामुळे मदतीला ब्रेक लागणार। अपात्र लाडक्या बहिणी पैसे परत करणार। महाराष्ट्रात लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहे आणि त्याचं कारण ठरलंय चारचाकी वाहन। एकट्या पुण्यामध्ये 21,11,991 बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला होता। त्यातील फक्त पहिल्या दिवसाच्या पडताळणीमध्ये 75,100 महिलांकडे चारचाकी असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या महिला थेट अपात्र ठरणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी नेमके निकष काय आहे तेही या निमित्तानं आपण समजून घेऊया। लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65च्या दरम्यान असावं। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं। कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीत नसावं। कुटुंबात कुणीही प्राप्तिकर भरणारं नसावं। अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा। घरात चारचाकी वाहन नसावं। या निकषांवरून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। फार कमी होतील असं नाहीये, पण ज्या ठिकाणी जो आम्ही नियम केला होता, उदाहरणादाखल 2.5 लाखाच्या वर त्या ठिकाणी इन्कम नको, काही लोकांनी त्यातनं घेतलेले आहेत, 4 व्हीलर नको, 4 व्हीलर असलेल्यांनी घेतल्या, असे जे काही आहेत ते आम्ही कमी करणार आहोत। त्यामुळे लाडकी बहिणी म्हणजे इट इज गोइंग टू स्टे। लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात अपात्र ठरत असल्यावरून विरोधकांनी मात्र सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे। लाडली बहनों में से कैसे लाभार्थियों को कम किया जाए, इसकी रोज नई आइडियाज निकाली जा रही है। अब कहते हैं जिनके पास कार है उनको योजना में हम फायदा नहीं दिलाएंगे। पहले क्यों दिलाया? क्या पहले आपको पता नहीं था? सब पता था, लेकिन रिश्वत देकर आपको मतदान लेना था और सरकारी खजाने का पैसा उसके लिए इस्तेमाल करना था। महत्त्वाचं म्हणजे अपात्र ठरण्याच्या आणि कारवाईच्या भीतीनं अनेक लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे परत करण्याचा सपाटा लावलाय। तर एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, सरकार छातीठोकपणे सांगतंय। मात्र दुसरीकडे अनेक निकषांमुळे लाखो लाडक्या बहिणी मात्र अपात्र ठरणार असल्याचं आता समोर येत आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।